नमस्कार, श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। खूप दिवसाची तुमची आता प्रतीक्षा आज पूर्ण होणार आहे। म्हणजेच मला खूप कमेंट्स आहेत की ढोकळा प्रीमिक्स दाखवा, आणि आज मी तेच प्रोडक्ट घेऊन आलेले आहे की ज्याची खूप मागणी आहे। घरात सगळ्यांना ढोकळा करता येत नाही, मग या प्रीमिक्सचा वापर होतो। तर तुम्ही हा द बेस्ट प्रोडक्ट केला तर तुमचा सेल 100% होणार आहे। माझा पण होत होता, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। चला, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। आणि महत्त्वाचं की व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला मेजरमेंट्स किंवा कसं तुम्हाला ढोकळा करायचा आहे, काय प्रमाण घ्यायचं आहे, हे सगळं समजेल। स्किप करत बघितलं तर अर्धवट माहिती तुम्हाला मिळेल, त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघा। चला, आपण काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया। इथं आपण बेसन घेणार आहोत। हिरा बेसन घेतलं तर घरगुती वापरू शकता, कॉस्टिंगला जास्त जातं। तुम्ही तुकडा हरभरा डाळ आणून स्वच्छ निवडून वाळवून अतिशय बारीक घरात पीठ दळून घ्यायचं आहे आणि मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे। हिरा बेसन तुम्ही घरच्यासाठी वापरू शकता, कॉस्टिंगला जास्त पडतं। नेहमी बिझनेस करायचा असेल तर जिथं पैसे वाचतील तिथं वाचवले पाहिजेत। तुकडा हरभरा डाळ आणा किंवा हरभरा डाळ घ्या आणि दळून घ्या। 2 कप आपल्याला बारीक बेसन घ्यायचं आहे, जे मैद्याच्या चाळणीनं चाळलेलं आहे। 2 कप म्हणजे साधारण 200 ग्रॅम आपलं बेसन झालेलं आहे। 1 टीस्पून मीठ घालायचं आहे। आपल्याला 4 टेबलस्पून पिठी साखर घालायची आहे। 4 ते 5 टेबलस्पून घातली तरी चालेल। आता 4 टेबलस्पून तुम्ही घरगुती वापरणार असाल घाला, बिझनेस करायचा असेल आपल्याला वजन वाढवायचं आहे तर तिथं 5 टेबलस्पून साखर घाला। पाऊण टीस्पून सोडा घालायचा आहे। पाऊण दोनदा मी इथं घातलेला आहे, ते दाखवलेलं नाही आहे, पण पाऊण दोनदा घातला आहे। 4 टेबलस्पून पिठी साखर घातली आहे। आता 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड, म्हणजे इथं मला 2 टीस्पून घालायला लागणार आहे। मी तुम्हाला पुढं सगळी मापं व्यवस्थित दिलीत। सायट्रिक ॲसिड असं असतं, कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळतं, ढोकळ्याला आंबटपणा येण्यासाठी घालतात। आणि 2 चिमूट इथं आपल्याला पिवळा रंग घालायचा आहे, तो सुद्धा लिहून घ्या, लेमन येलो रंग पाहिजे। हळद कधीही वापरायची नाही, एवढं लक्षात ठेवा। हळद आणि सोडा हे जर एकत्र केलं तर तुमच्या ढोकळ्याला लाल स्पॉट येतात, अजिबात चांगला ढोकळा दिसत नाही, त्यामुळं हळद कधीही वापरू नये। सोडियम बेन्झाईट आपल्याला बिझनेस करायचा असेल तर घालायचं आहे। 1 किलोला 1 टीस्पून मी वापरते, कारण बेसन आहे आणि साधारण ते 1.5 ते 2 ग्रॅम होतं। आता हे सगळं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित बाइंडिंग होईल। आपल्याकडं मोठी मशीन्स नाही आहेत, नाहीतर मिक्सिंगची मशीन मोठी बाहेर मिळतात, पण आपल्याला घरगुती ह्याच्यात करायचं आहे तर आपण मिक्सरवरनं असं सगळं फिरवून घ्यायचं की आपलं सुंदर ढोकळ्याचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आणि सगळं ते छान आपण पिशवीत भरायचं आहे। 200 ग्रॅमचं मी विकायचे आणि 200 ग्रॅमचंच प्रोडक्ट बऱ्यापैकी मिळतं, आणि आपलं प्रोडक्ट सगळं स्टिकर लावून तयार करायचं आहे की आपलं इन्स्टंट किंवा ढोकळा प्रीमिक्स तयार झालेलं आहे। अतिशय परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला देते आहे। डोळे झाकून तुम्ही प्रोडक्ट करा। फक्त सांगितलेल्या ट्रिक्स सगळ्या लक्षात ठेवा, मापं व्यवस्थित लक्षात ठेवा। मापं मी तुम्हाला सगळी व्यवस्थित पुढं देते आहे, आपण जेव्हा कॉस्टिंग काढणार तेव्हा तुम्हाला समजेलच। आता आपण ज्यामध्ये आपला ढोकळा शिजवणार आहे, उकडणार आहे तर त्या ह्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे। मी पूर्वी केक पात्रात करायचे आणि कुकरमध्ये, आता मी पहिल्यांदा परवाच मी मस्त नवीन स्टीमर घेतला आहे, तर त्या स्टीमरमध्ये आपण आज ढोकळा पहिल्यांदाच मी उकडते आहे, बघूया आता।
आता काय केलं आहे, सगळं 200 ग्रॅमचं आपण ढोकळा प्रीमिक्स यात घातलेलं आहे. आता त्याच्यावर वाचूया काय आपण करायचं आहे. तर 2 चमचे तेल घालायचं आहे आणि 2 वाट्या पाणी घालायचं आहे. 2 चमचे आपण तेल घालूया आणि आता पाणी घालायच्या आधी आपण ज्याच्यात ढोकळा उकडणार, पाणी उकळले का हे बघायचं आणि उकळलं की मगच जे काही पाणी आपण घालणार आहे ते घालायचं आहे. 2 वाट्या पाणी घालायचं आहे. सगळं छान मिक्स करायचं आहे. मी दाखवते त्याप्रमाणे करा म्हणजे ढोकळा कुठेही चुकणार नाही. 2 वाट्याबरोबर पाणी घाला. दाखवते त्याप्रमाणे थोडं पाणी घालायचं आहे, हलवायचं आहे. असं केल्यानं आपलं मिश्रण व्यवस्थित होतं, एकजीव होतं आणि छान आपला ढोकळा बेक होतो. कारण आपण याच्यात काय केलं आहे, सायट्रिक ॲसिड, सोडा घातला आहे. ह्या सगळ्याचं आत ते तयार होऊन तो ढोकळा फुलणार आहे. आता मगाशी मी सांगितलं सायट्रिक ॲसिड आंबटपणाला घालतात. आंबटपणा आणि सोडा या दोन्हीमुळं आपला ढोकळा फुलणार आहे. पूर्वी आपण ताक घालायचो बघा, ताकात भिजत ठेवायचो आणि दुसऱ्या दिवशी सोडा घालायचो. तर त्याच्याऐवजी आपण सायट्रिक ॲसिड वापरतो इथं, कारण आपलं इन्स्टंट पीठ आहे. आणि असं छान 1 मिनटं एका साईडनंच व्यवस्थित एका अँगलनं आपण फेटत राहायचं आहे. किती सुंदर झालं आहे बघा. परफेक्ट प्रमाण आहे माझं, परफेक्ट. मी डोळे झाकून ढोकळा करू शकेन. आता आपण स्टीमरमध्ये काय करूया, एक 20 ते 25 मिनटं उकडूया. आता मला इथं सांगायचं आहे की तुमच्या ढोकळ्याची जेवढी उंची असेल, अतिशय महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. जेवढी उंची असेल ना तर तेवढा वेळ तुम्हाला ढोकळा उकडायला लागणार आहे. आता इथं माझे बारीक पातळ लेअर आलेले आहेत, त्यामुळं माझा ढोकळा व्यवस्थित उकडला जाईल 20 मिनटात. म्हणून नेहमी ढोकळ्याची उंची कमी ठेवत जावा. हे घरगुती याच्यासाठी मी सांगते, कारण मी काय पीठ विकले, मी कधीच असा ढोकळा विकलेला नाही आहे. 20 ते 25 मिनटानं माझा ढोकळा चांगला उकडलेला आहे. आता हे जरासं पहिल्या प्लेटला ते लागलेलं आहे, मी पहिल्यांदाच वापरलेलं आहे. पण तरी मी तुम्हाला आता काय करते, अजून एक नंतर मी केक पात्रात वेगळा आता तिकडं ढोकळा परत बेक नाही, उकडायला ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हाला जास्त उंची पण तिथं समजेल. पण नेहमी लक्षात ठेवा की ढोकळ्याची उंची जास्त ठेवू नका. त्यानं ढोकळा काय होतो, मध्ये कच्चा राहतो. आणि ढोकळा न करता येण्याचं महत्त्वाचं कारण असेल तर ढोकळा शिजवता येत नाही नीट. ढोकळा लेअर तुम्ही पातळ लेअर दिला तर हे बघा परफेक्ट ढोकळा तुमचा शिजला जातो. खूप त्याला जाड लेअर केला, उंच ढोकळा आपल्याला नाही येत बाहेरच्यांसारखं, तर लहान लेअर द्या. ते बघा किती सुंदर झाला आहे ढोकळा. मी काही बोलायचीच गरज नाही आहे. आता 2 चमचे मी काय केले तरी परत साखर घेतली आहे. 1 वाटीभर पाणी घालायचं आहे. छान साखर मेल्ट करायची आहे. इथे 4-5 चमचे तेल चांगलं तापलं की 1 चमचा मोहरी, आणि मोहरी महत्त्वाची टीप, तडतडली की मग कढीपत्ता, थोडासा हिंग घाला, 4-5 मिरच्या घाला. मिरच्या ज्यांना आवडतात त्यांनी घाला, ज्यांना तिखट नाही खायचं त्यांनी स्किप करा. मिरच्या छान त्याच्यात तळून घ्या, खूप छान त्याचा स्वाद येतो. आणि ज्यांना तिखट आवडतं त्यांना अजून मिरची घातली तरी चालू शकेल. आता यामध्ये आपण काय घालणार आहोत, पांढरे तीळ आपल्याला घालायचे 1 चमचाभर. त्यानं खूप छान दिसतो ढोकळा. आणि आपण जे पाणी केलं, गॅस बंद करायचा आणि मग साखर पाणी जे केले ते घालायचं आहे. आणि हे सगळं मिश्रण आपण आता म्हणजे ही जी फोडणी केली आहे ती ढोकळ्याला द्यायची आहे. आता हे बघा, मी ह्याच्यात परत ढोकळा जे थोडंसं पीठ राहिलं होतं ना माझं, ते असंच मी शिजवून घेतला आहे ढोकळा. म्हणजे तुम्हाला अजून जाडीचा ढोकळा, अजून कसा तो छान मऊ झाला आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून मी परत याच्यात केला तुमच्यासाठी खास. नाहीतर म्हणाल पातळच लेअर तुम्ही केला आहे, असेच तुमचे ढोकळे होणार का? तर नाही, व्यवस्थित ढोकळा होतो आपला, काही काळजी करू नका. आणि तुम्हाला जर एक टीप देते की तुम्ही जर असा ढोकळा विकत असणार म्हणजे करून, तर याच्यात पाणी जरा जास्त घालायचं, म्हणजे तुमच्या ढोकळ्याचं वजन वाढतं. पण मी कधीही असा ढोकळा तयार करून कधीच विकला नाही. मी प्रीमिक्स खूप विकलेली आहेत. आणि हे अतिशय माझं रनिंग प्रोडक्ट होतं, खूप सेल व्हायचा ह्याचा.
घरातनं सुद्धा यायचे, घेऊन जायचे आणि खूप तिघं चौघं सुद्धा घेऊन जाऊन विकायचे माझे हे प्रोडक्ट. खूप सुंदर प्रोडक्ट होते बघा. स्पंजी तर किती आहे आणि मधनं पण कट करून दाखवते. जाळीसुद्धा किती सुंदर पडली आहे बघा या साईडनं. आणि त्याचे 2 भाग करून पण दाखवते. पुढं कॉस्टिंग पण आपण काढणार आहोत. तुम्ही म्हणाले एवढं सगळं आम्हाला सांगता पण तुम्ही का नाही करत, तर मला मध्ये खूप मी आजारी होते, त्यानंतर मी हे सगळं बंद केलेलं आहे. आपल्याला घरचं प्रमाण घ्यायचं असेल तर 1 कप बेसन, अर्धा टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून साखर, सायट्रिक ॲसिड 1 टीस्पून, सोडा 3/4 टीस्पून आणि पिवळा रंग चिमूटभर घालायचा आहे. हे झालं घरचं प्रमाण. बाकी व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे कसं करायचं. आता आपण बिझनेस करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आपलं प्रमाण येते 1 किलो 50 ग्रॅम बेसन घ्यायला लागणार आहे. साधारण 95 रुपये त्याचा खर्च धरला आहे. तुम्ही ह्याच्यासाठी तुकडा हरभरा डाळ वापरा, ह्याचा अजून कॉस्टिंग कमी जाईल. साखर 300 ग्रॅम 20 रुपये, सायट्रिक ॲसिड 25 ग्रॅम, सोडा 20 ग्रॅम, मीठ 25 ग्रॅम, पिवळा रंग अर्धा टीस्पून, सोडियम बेन्झाईट 3/4 टीस्पून म्हणजे पाऊण टीस्पून वापरायचं आहे. आणि या सगळ्याला मिळून साधारण आपल्याला 30 रुपये लागणार आहेत. मी नेहमी थोडं जरा जास्त कॉस्टिंग करून दाखवते, तुम्हाला अजून त्याच्यात पैसे मिळतात, पण मी शक्यतो तुम्हाला जास्त दाखवते नेहमी, की खूप दाखवून कमी पैसे मिळणार तिथं तुमचा मूड ऑफ होतो. आता या सगळ्याचं जातं 145 रुपये आपल्याला खर्च येणार आहे. साधारण 1400 ग्रॅम आपलं हे प्रोडक्ट तयार होतंय. 1400 ग्रॅम म्हणजे त्याच्यात 200 ग्रॅमची आपली 7 पाकिटं तयार होणार आहेत. आता 50 रुपयाला 1 पाकिट म्हणजे 350 रुपये इथं तुम्हाला मिळणार आहेत. पण आपला खर्च एका पाकिटाचा इथं किती झालेला आहे 145 म्हणजे साधारण 21 रुपयाला तुम्हाला 1 पाकिट सगळा वरचा खर्च पडतो. आणि प्लस 4 रुपये तुम्हाला तुमचं लेबल म्हणजे पॅकिंगचा खर्च काय असेल तो 4 रुपये धरला एका पाकिटाला, म्हणजे 25 रुपये तुम्हाला एका पाकिटाला खर्च आलेला आहे. आता काय होणार आहे, त्याची विक्री 50 रुपये आहे. डायरेक्ट तुम्ही विकलं तर तुम्हाला 25 रुपये मिळणार आहेत. पण तुम्ही डिस्ट्रीब्युटरला तुम्ही जर दिलं तर तुम्हाला 15 रुपये मिळणार, कारण त्यातले 10 रुपये त्याला डायरेक्ट जाणार आहेत, कारण तो घेऊन ते पुढं विकणार आहे. 15 रुपये एका पाकिटाला म्हटलं तरी काही वाईट नाही. सुंदर आपलं प्रोडक्ट आहे आणि मार्जिन पण चांगलं मिळणार आहे. आता ढोकळ्याच्या प्रोडक्टला खूप मागणी आहे आणि तुम्ही द बेस्ट प्रोडक्ट करून दिलं तर तुमचा 100% सेल होणार आहे. सगळं कॉस्टिंग काढलेलं आहे, कसं करायचं आहे, घरात कसा पदार्थ करायचा आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. महत्त्वाचं की जे प्रमाण दिले हे मात्र व्यवस्थित प्रमाण घाला, प्रमाण चुकवू नका, मेजरमेंट त्याची जी काय आहेत. आणि ढोकळा करताना सुद्धा जे काही सांगितलेलं आहे ते व्यवस्थित त्याचा वापर करा, म्हणजे पाणी किती घालायचंय, तेल किती घालायचंय दाखवलंय त्याप्रमाणे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ बघा. चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय.